तर काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी काही वेळापूर्वी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते। विक्रांत पाटील यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं थेट आव्हान त्यांनी दिलेलं होतं। विक्रांतजी, तुम्ही बालाजी गाडेंचं जे उत्तर होतं तुमच्या प्रश्नाला ते ऐकलेलं असेलच। दबाव आणला जातोय, निवडणूक आयोगाचा देखील गैरवापर केला जातोय, सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहे आणि तुमच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, मात्र विरोधकांच्या नेत्यांवर लगेचच कारवाई केली जाते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। काय उत्तर असेल? नाही, खरं तर ज्या पद्धतीनं निवडणुकीचा निकाल जनतेनेच या विषयाचं उत्तर दिलेलं आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा उभा करणं याला जनतेने नाकारलेलं आहे। तर निकालच सांगतो ना, म्हणजे भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरं गेली। आता भारतीय जनता पार्टीचे 70 ठिकाणी नगराध्यक्ष होते। आता निकालांमध्ये जर का ते 127 पेक्षा पुढे, 50पेक्षा पुढे जातात, ओव्हरऑल महायुतीचा अनालिसिस आपण बघितलं, 213 पुढे महायुती जाते आणि जनता जर का काँग्रेस आणि मित्र पक्षांना नाकारते, त्यांचं पाणीपत होतं, नाकारत नाही, पाणीपत होतं, त्यातून समजलं पाहिजे म्हणजे निकालामध्ये विकास विरुद्ध अविकास ही स्पष्ट लढत झाली आणि जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला आणि त्यामुळे जनतेने त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला ताकद दिली। शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान केला, शेतकऱ्यांनी आज मदत केली। हा सगळा जो नगरपालिका नगरपंचायतीचा जो मतदार आहे हा खरं तर एक प्रकारे निमशहरी मतदार आहे। त्यांनी या भारतीय जनता पार्टीला, देवाभाऊंच्या कार्यपद्धतीला, त्यांच्या विश्वासार्हतेला, ओव्हरऑल महायुतीला जी मान्यता दिली त्याच्या विरोधकांचं उत्तर मिळतं। हे सांगतात अधिवेशनामध्ये आम्ही मोठे झेंडे गाडले, अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मीडियाचेच लोक प्रश्न विचारत होते की विरोधक औषधालाही दिसत नाहीत, विरोधक निष्प्रभ दिसतात। विरोधक या अधिवेशनातही कुठलेही प्रश्न मांडण्यामध्ये हिंमत नव्हती, म्हणजे काही ठिकाणी आमचे सत्तेतलेच देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात येतोय। बालाजी गाडे सुद्धा त्याला उत्तर देत आहेत। हे सगळं प्रेक्षकांना आपण दाखवूया एक ब्रेक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।